नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण संपूर्ण जून महिन्याचा महामॅरेथॉन व्हिडिओ पाहणार आहोत. यामध्ये आपण खूप जास्त महत्त्वाचे 100 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये आपण डिटेल पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या 2025च्या कोणत्याही परीक्षेसाठी खूप जास्त फायदेशीर हा व्हिडिओ ठरणार आहे. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे. तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, सुजाता बागुल यांना. कोणाला? तर सुजाता बागुल यांना. त्यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील कठोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक परिचारिका सुजाता अशोक बागुल यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, एस महेंद्र देव यांची. कोणाची? तर एस महेंद्र देव यांची. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ एस महेंद्र देव यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न असणार आहे तिसरा. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025चा मिस वर्ल्ड कोणाला नुकताच मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ओपल सुचाता यांना. कोणाला? तर ओपल सुचाता यांना. यानंतर याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर तेलंगणाच्या हैदराबाद येथे 7 मे 2025 रोजी सुरू झालेली ही मिस वर्ल्ड स्पर्धा अखेर 31 मे रोजी संपली आणि ओपल सुचाताच्या रूपाने जगाला एक नवीन मिस वर्ल्ड मिळालेली आहे. तर या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नंदिनी गुप्ताला टॉप 20 मध्ये स्थान मिळवण्यात यश आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मिस युनिव्हर्स, मिस इंडिया आणि मिस इंटरनॅशनल आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर 73वी मिस युनिव्हर्स 2024च्या कोण झाल्या? तर व्हिक्टोरिया केजर थेलविग. आणि मिस चाम्स इंडिया 2024च्या कोण झाल्या? तर शिवांगी देसाई. आणि फेमिना मिस इंडिया 2024च्या निकिता पोरवाल. आणि मिस युनिव्हर्स इंडिया 2024च्या झाल्या रिया सिंघा. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024च्या कोण ठरल्या? तर ध्रुवी पटेल. आणि फेमिना मिस इंडिया 2023च्या ठरल्या नंदिनी गुप्ता. यानंतर पुढील प्रश्न चौथा आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर 7 शिखरे सर करणारा सर्वात तरुण भारतीय कोण ठरला आहे नुकताच? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, विश्वनाथ कार्तिकेय ठरला आहे. कोण आहे तो? तर विश्वनाथ कार्तिकेय. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थ्यांनो, 16 वर्ष हैदराबादच्या पदकांती विश्वनाथ कार्तिकेयने 2025 मध्ये 7ही खंडांवरील सर्वोच्च शिखरे सर करत 7 समिट्स आव्हान पूर्ण केले आहे आणि तो हा करणारा सर्वात तरुण भारतीय देखील ठरलेला आहे. तर त्याने 26 मे 2025 रोजी शेवटचे आणि सर्वात कठीण शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले. तर या कामगिरीसाठी त्याने 4 वर्ष कठोर प्रशिक्षण घेतले आणि नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगमधून कौशल्य विकसित केलेले आहे. यानंतर त्याआधी मुंबईच्या काम्या कार्तिकेयनने 17व्या वर्षी 2024 मध्ये 7 समिट्स पूर्ण करून ही कामगिरी करणारी सर्वात तरुण भारतीय महिला ठरलेली होती. तर या दोघांच्या प्रेरणादायी कामगिरीने आपल्या भारतातील तरुणांमध्ये गिर्यारोहणाची आवड देखील वाढवली जात आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे पाचवा. तर 2 जून 2025 रोजी भारतीय रुपयांची किंमत अमेरिकन डॉलर संबंधी वाढलेली आहे. तर यामागील मुख्य कारण कोणते होते? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, अमेरिकन डॉलरची कमजोरी आणि पोर्टफोलिओ गुंतवणुकीतील वाढ. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर यानंतर सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 2 जून 2025 रोजी भारतीय रुपया अमेरिकन डॉलर संबंधी 0.23% ने मजबूत झाला. तर ज्याचे मुख्य कारण अमेरिकन डॉलरची कमजोरी आणि पोर्टफोलिओ गुंतवणुकीतील वाढ अशी आहे.
यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा, तर इलेक्ट्रिक वाहन नोंदणीमध्ये आपले महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? तर महत्त्वाचा प्रश्न, सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, दुसऱ्या. कितव्या? तर दुसऱ्या. तर यानंतर शॉर्टमध्ये याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक वाहन नोंदणीमध्ये भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 पर्यंत राज्यामध्ये 2.46 लाख EV नोंदण्या झालेल्या असून एकूण देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहन विक्रींपैकी 12.52% हिस्सा आपल्या महाराष्ट्राचा ठरला आहे. तर उत्तर प्रदेश 4.14 लाख नोंदण्या करून पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. तर कोण आहे पहिल्या क्रमांकावर? तर उत्तर प्रदेश. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील 7वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहून घेऊया. तर देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, हरियाणा या राज्यामध्ये होत आहे. कोणते आहे ते राज्य? तर हरियाणा हे राज्य आहे ते. यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प हरियाणा राज्यामध्ये विशेषतः इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या म्हणजेच IOCच्या पाणीपत रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स मध्ये होत आहे. तर बिझनेस स्टँडर्ड नुसार हा प्रकल्प दरवर्षी 10,000 टन ग्रीन हायड्रोजन तयार करत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तर विस्तार पाहूयात आपण प्रकल्पाचा. तर हा प्रकल्प इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजेच IOC द्वारे राबवला जात आहे, जो देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प आहे. तर याचे स्थान आहे हा प्रकल्प हरियाणातील पाणीपत रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स मध्ये उभारला जात आहे. तर उत्पादन क्षमता काय आहे याची? तर या प्रकल्पामध्ये दरवर्षी 10,000 टन ग्रीन हायड्रोजन तयार केला जाणार आहे. तर मुख्य उद्देश आहे याचे, तर या प्रकल्पाद्वारे आपल्या भारताच्या स्वच्छ ऊर्जा धोरणांना चालना देखील मिळणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गोवा हे राज्य ठरले आहे. कोणते आहे ते राज्य? तर गोवा हे राज्य आहे ते. तर यानंतर सर्वांनी याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर ULLAS म्हणजेच उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य साक्षरता अभियानाअंतर्गत गोवा हे भारताचे दुसरे 100% साक्षर राज्य ठरलेले आहे. तर यानंतर राज्यामध्ये 99.7% साक्षरता नोंदवली गेलेली असून ही घोषणा केंद्र सरकारने केली. तर यामागे शासनाचे प्रयत्न, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरला. यानंतर आपण या प्रश्नाचे स्टॅटिक जीके पाहून घेऊयात विद्यार्थ्यांनो. तर ULLAS अंतर्गत गोवा दुसरे 100% साक्षर राज्य आहे आणि पहिले राज्य आहे मिझोराम आणि केंद्र सरकारची मान्यता मिळालेले हे राज्य आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये विकसित कृषी संकल्प अभियान सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, भुवनेश्वर ओडिशामध्ये. कोठे? तर भुवनेश्वर मध्ये. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण माझी, राज्यपाल सध्याचे हरिबाबू कंभमपती, राष्ट्रीय उद्यान भितरकणिका आणि सिमलीपाल आणि तलाव आहे चिल्का तलाव. यानंतर पुढील प्रश्न 10वा आपण या ठिकाणी पाहूया. तर कोणत्या परिषदेमध्ये आपल्या भारताला चॅम्पियन देश म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे, जिथे जमिनीची मालकी आणि आपल्या गावाची व्यासपीठाचे कौतुक केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जागतिक बँक परिषद वॉशिंग्टन DC. यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर 5 ते 8 मे 2025 रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन DC येथे होणाऱ्या जागतिक बँकेच्या एका महत्त्वाच्या परिषदेमध्ये आपल्या भारताला चॅम्पियन देश म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. यानंतर या परिषदेचा मुख्य विषय आहे जमिनीची मालकी आणि हवामान कृतींसाठी प्रवेश सुरक्षित करणे, जागरूकतेकडून कृतीकडे वाटचाल असा होता. यानंतर पुढील प्रश्न आहे 11वा. तर खालीलपैकी कोण क्लब फुटबॉलमध्ये 800 गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, क्रिस्टियानो रोनाल्डो ठरलेला आहे. कोण आहे तो? तर क्रिस्टियानो रोनाल्डो आहे. तर यानंतर शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात या प्रश्नाची. तर क्रिस्टियानो रोनाल्डो क्लब फुटबॉलमध्ये 800 गोल करणारा पहिला खेळाडू बनलेला आहे. तर वयाच्या 40व्या वर्षी त्याने सौदी प्रो लीग मध्ये अल नासर संघाचा अल फतेह संघाकडून 3-2 असा पराभव झाला. तर त्या सामन्यात ही कामगिरी केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 12वा. तर IPL 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, RCB ने पटकावले आहे. कोणी? तर RCB ने. यानंतर याविषयी सर्वात
शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 2025च्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL स्पर्धेचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच RCB या संघाने पटकावले आहे. तर 3 जून 2025 रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये RCBने पंजाब किंग्स म्हणजेच PBKS संघावर 6 धावांनी विजय मिळवून आपल्या 18 वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, आपल्या भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या आता किती झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 91 झालेली आहे. किती झालेली आहे? तर 91. तर यानंतर सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जून 2025 पर्यंत आपल्या भारतामध्ये एकूण 91 रामसर स्थळे आहेत. तर खिचन, फलोदी आणि मेनार उदयपूर या राजस्थानातील 2 नवीन आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या आर्द्रभूमींची नुकतीच भर पडलेली आहे. यानंतर या स्थळांची संख्या आपल्या भारताला आशियात सर्वाधिक आणि जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर नेते. तर ही स्थळे जैवविविधता, जलसंधारण आणि पर्यावरणीय समतोलासाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न, 26व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर महत्त्वाचा प्रश्न, सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 24. एकूण किती? तर 24. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 26व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारताने एकूण 24 पदके जिंकली. तर त्यामध्ये 8 सुवर्ण पदके आहेत, 10 रौप्य पदके आहेत आणि 6 कांस्य पदके मिळून एकूण 24 पदके होत आहेत. तर या कामगिरीमुळे आपल्या भारताने एकूण पदक तालिकेमध्ये 2रे स्थान मिळवले. तर गुलवीर सिंगने 5000 मीटर आणि 10000 मीटर शर्यतीमध्ये सुवर्ण पदके जिंकली. तर अॅनिमेश कुजूरने 200 मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला दिसून येतोय. तर ही कामगिरी भारतीय ॲथलेटिक्ससाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 15वा. तर ऑपरेशन स्पायडर वेब कोणत्या देशाने नुकतेच सुरू केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए युक्रेन या देशाने नुकतेच सुरू केले आहे. कोणत्या देशाने? तर युक्रेनिया. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑपरेशन स्पायडर वेब हे युक्रेनच्या सुरक्षा यंत्रणांनी सुरू केलेले सायबर ऑपरेशन होते. तर यामध्ये रशियाशी संबंधित फेक अकाउंट्स, प्रोपगंडा नेटवर्क आणि सायबर हल्ले करणारे गट उघडकीस आणले गेलेले आहे. तर याचे मुख्य उद्दिष्ट होते तर युक्रेनमधील माहिती सुरक्षेचे संरक्षण करणे हे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तर ऑडी इंडियाचे सध्याचे ब्रँड अँबॅसेडर अलीकडेच कोण बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नीरज चोप्रा बनलेले आहेत. कोण? तर नीरज चोप्रा. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचा प्रतिष्ठित भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांनी ऑडी इंडियाशी अधिकृतपणे हातमिळवणी केलेली आहे. तर तो त्याचा सध्याचा ब्रँड अँबॅसेडर बनलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, 2025च्या आर्थिक वर्षासाठी आपल्या भारताच्या GDP वाढीचा SBIचा अंदाज किती टक्के आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 6.5% आहे. किती? तर 6.5%. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी हे असणार आहे 6.5%. यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आपल्या भारताचा वास्तविक सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच GDP 6.5% वाढवण्याचा अंदाज RBIने वर्तवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ची स्थापना झाली 1 जुलै 1955 मध्ये. मुख्यालय मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी म्हणजेच CS शेट्टी. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न 18वा पाहून घेऊया. तर 80व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ॲनालेना बेअरबॉक यांची निवड करण्यात आलेली आहे. यानंतर सर्वांनी शॉर्टमध्ये याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 80व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी जर्मनीच्या माजी परराष्ट्रमंत्री ॲनालेना बेअरबॉक यांची नुकतीच निवड झाली. तर त्यांनी 2 जून 2025 रोजी 167 मते मिळवून ही पदवी मिळवलेली आहे. तर बेटर टुगेदर हे त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळाचे घोषवाक्य असून त्यांनी समावेश, पारदर्शकता आणि संवादावर भर देण्याचे आश्वासन दिलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 19वा. तर आपल्या भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार असून ते कोणत्या नदीवर बांधले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए
चिनाब या नदीवर. ठीक आहे, लक्षात ठेवा चिनाब या. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जून 2025 रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केलेले आहे त्यांनी. तर हा पूल जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवर बांधण्यात आलेला आहे. तर चिनाब रेल्वे पूल 359 मीटर म्हणजेच 1178 फूट उंच असून तो एफिल टॉवर पेक्षा 35 मीटर उंच आहे. तर हा पूल उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला यानंतर रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग आहे, ज्यामुळे काश्मीर खोऱ्याला आपल्या भारताच्या मुख्य रेल्वे नेटवर्कशी जोडून ठेवतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 20वा प्रश्न आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपल्या भारत देशाची निवड करण्यात आलेली आहे. कोणत्या देशाची? तर आपल्या भारत देशाची निवड करण्यात आली. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी आपल्या भारताची निवड झालेली आहे. तर 3 जून 2025 रोजी ब्रुसेल्स येथे झालेल्या महासभेमध्ये आपल्या भारताने 87 मते मिळवून ऑस्ट्रियावर मात केलेली आहे. तर ही निवड 2025 ते 2028 या कालावधीसाठी आहे आणि ही आपल्या भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी देखील आहे, कारण IIASच्या 100 वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच आपल्या भारताला अध्यक्षपद मिळालेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 21वा. तर आपल्या भारतामध्ये कधीपासून जातीनिहाय जनगणना सुरू होणार आहे? तर खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1 मार्च 2027 पासून. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थ्यांनो आपल्या भारतामध्ये जातीनिहाय जनगणना 1 मार्च 2027 पासून सुरू होणार आहे. तर हिवाळ्यातील बर्फाच्छादित भागांमध्ये जसे की जम्मू काश्मीर झाले, लडाख झाले, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे ही प्रक्रिया 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार आहे. यानंतर ही जनगणना 2 टप्प्यांमध्ये पार पडेल आणि 1931 नंतर प्रथमच जातींची माहिती गोळा केली जाणार आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 22वा. तर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थानिकांना नोकरीमध्ये 85% आरक्षण मिळणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लडाख या. कोणत्या? तर लडाख या. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थानिकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 85% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर या निर्णयामुळे स्थानिक तरुणांना अधिक रोजगार संधी मिळणार आहे. तर स्थलांतरित लोकसंख्येमुळे निर्माण होणारी स्पर्धा कमी करण्यासाठी आणि स्थानिक संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न 23वा पाहूया. तर 2025-26 साठी भारतीय उद्योग महासंघाचे म्हणजे CII चे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राजीव मेमाणी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर याविषयी शॉर्टमध्ये आपण वन लाईन मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर राजीव मेमाणी यांनी 2025-26 या वर्षासाठी भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून नुकताच पदभार स्वीकारला. यानंतर पुढील प्रश्न 24वा पाहून घेऊया. तर 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रायगड या ठिकाणी. कोठे झालेला आहे? तर रायगड या ठिकाणी झालेला आहे. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर झालेला आहे. तर रायगड हा महाराजांनी राजधानीसाठी निवडलेला किल्ला होता. तर हाच ऐतिहासिक दिवस राज्याभिषेक दिवस म्हणून जगभरामध्ये ओळखला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 1000 लाईक ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 1000 लाईक. तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वजण लवकरात लवकर 1000 लाईक पूर्ण करताल. आणि विद्यार्थी मित्रांनो 1000 लाईक पूर्ण झाल्यावर मी ताबडतोब लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम चॅनलवर या व्हिडिओची PDF अपलोड करणार आहे. तर तुमच्यावर डिपेंड आहे किती लवकरात लवकर तुम्हाला 1000 लाईक पूर्ण करायचे आहे. तर चला करूयात पुढील प्रश्नाला सुरुवात. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो 25वा प्रश्न पाहूया. तर ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर मेमोरियल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, कच्छ या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे. कोठे? तर कच्छ. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर मेमोरियल पार्क गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मिर्झापूर गावामध्ये भुज शहराजवळ बांधले जाणार आहे। तर या उद्यानाला सिंदूर वन असेही म्हटले जाईल आणि ते 8 हेक्टरमध्ये पसरलेले देखील असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे 26वा। तर आपल्या महाराष्ट्र सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर कोणत्या ठिकाणादरम्यान उभारण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इगतपुरी ते कसारा। लक्षात ठेवा कुठे, तर इगतपुरी ते कसारा। यानंतर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते कसारा दरम्यान उभारण्यात आलेला आहे। तर हा 8 किलोमीटर लांबीचा आणि 17.61 मीटर रुंदीचा दुहेरी बोगदा असून तो राज्यामधील सर्वात लांब आणि देशातील सर्वात रुंद बोगदा असणार आहे। तर या बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा अंतर फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये पार करता येते, ज्यामुळे प्रवास वेळेमध्ये लक्षणीय घट झालेली आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे 27वा। तर राजश्री शाहू महाराज 2025 पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, डॉक्टर जब्बार पटेल यांना। कोणाला? तर डॉक्टर जब्बार पटेल यांना। तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 2025 साली 39वा राजश्री शाहू महाराज पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना जाहीर करण्यात आलेला आहे। तर कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी व ट्रस्ट अध्यक्ष अमोल येगडे यांनी सोमवारी 9 जून 2025 पत्रकार परिषदेमध्ये हे जाहीरण केलेले आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुरस्काराविषयी आपण या ठिकाणी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर नामांकित पुरस्कार 39वा आहे राजश्री शाहू पुरस्कार आणि प्राप्तकर्ता तर पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल चित्रपट व नाट्य क्षेत्रातील विख्यात दिग्दर्शक। यानंतर प्रयोजक संस्था राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट आणि पुरस्काराचे स्वरूप आहे 1 लाख रोख आणि स्मृतिचिन्ह व मानचिन्ह पत्र। यानंतर वितरण दिनांक 26 जून 2025 राजश्री शाहू जयंती आणि शाहू स्मारक भवन कोल्हापूर ही पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे। यानंतर डॉक्टर पटेल यांनी आपल्या दीर्घ चित्रपट व रंगभूमीमधील योगदानामुळे हे प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त केलेला आहे। यानंतर पुढील प्रश्न 28वा आपण या ठिकाणी पाहून घेऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणते शहर आपल्या भारताची बिबट्यांची राजधानी बनलेले आहे? तर महत्त्वाचा प्रश्न, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, बेंगलोर हे शहर। कोणते शहर? तर बेंगलोर हे शहर। यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 2024-25 च्या वन्यजीव अभ्यासानुसार बेंगळुरू शहराच्या आसपास बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढलेली दिसून येत आहे। तर बेंगळुरूच्या जवळ असलेले बन्नेरघट्टा नॅशनल पार्क, कावेरी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आणि इतर जंगलांमध्ये उच्च घनतेने बिबटे आढळत आहेत। यानंतर त्यामुळे भारतातील सर्वाधिक शहरे बिबटे असलेले शहर म्हणून बेंगळुरूला लेपर्ड कॅपिटल ऑफ इंडिया अशी ओळख मिळालेली आहे। तर स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे लक्षात ठेवण्याजोगे तर भारताची बिबट्याची राजधानी कोणती आहे? तर बेंगळुरू ही। यानंतर पुढील प्रश्न आहे 29वा। तर आपल्या भारताचा सर्वोच्च रेटिंगवाला बुद्धिबळपटू नुकताच कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अर्जुन एरिगेसी हा ठरलेला आहे। तर याविषयी सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आपल्या भारताचा सर्वोच्च रेटिंगधारक बुद्धिबळपटू सध्या अर्जुन एरिगेसी हा ठरलेला आहे। तर जून 2025 मध्ये फिडेच्या अधिकृत रँकिंगनुसार त्याच्या रेटिंग 2782 येथे असून ते भारतीय क्रमांक 1 आणि जागतिक क्रमांक 3 मध्ये मोडत आहे। तर त्याआधी काही काळासाठी गुकेश डॉमराजू आपल्या भारताच्या सर्वोच्च क्रमांकावर होता, परंतु अलीकडेच रेटिंगमध्ये अर्जुनने आघाडी घेतलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे 30वा। तर आपल्या भारताने तैवान ॲथलेटिक्स ओपन 2025 मध्ये पदक तालिकेमध्ये कितवे स्थान पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, पहिले स्थान पटकावले आहे आपल्या भारत देशाने। कितवे स्थान? तर पहिले स्थान। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आपल्या भारताने तैवान ॲथलेटिक्स ओपन 2025 मध्ये पदक तालिकेमध्ये पहिले स्थान पटकावले आहे। तर झलक एकूण 16 पदके मिळवली आहेत। तर 12 सुवर्ण आहेत, त्यामध्ये 3 रौप्य आणि 1 कांस्य पदकांचा समावेश आहे। यानंतर आपल्या भारताने ऑस्ट्रेलिया आणि जपान सारख्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत टॉप केलेलं आहे। तर निष्कर्ष पाहूयात आपण या प्रश्नाचा। तर आपल्या भारताने एकूण 16 पदके जिंकल्यावर पदकोत्तरानुसार देश पातळीवर पहिले स्थान मिळवलेले आहे। तर या यशामुळे आपल्या भारताचा टेबलमध्ये सर्वोच्च क्रमांक मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे।
यानंतर पुढील प्रश्न आहे 31वा, तर विथूट वनीकरण कार्यक्रम कोणत्या राज्याने नुकताच सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी केरळ या राज्याने. कोणत्या? तर केरळ या राज्याने. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विथूट वनीकरण कार्यक्रम केरळ राज्याने नुकतेच सुरू केले आहे. तर या कार्यक्रमाअंतर्गत सीड बॉल्स चा वापर करून वनीकरण केले जाते, ज्याला सीड शॉवर असेही म्हणतात, अकॉर्डिंग टू डाऊन टू अर्थ. लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा कार्यक्रम केरळच्या वन विभागाने सुरू केला आहे, ज्याचा उद्देश आहे मुख्य तर पर्यावरणाचे पुनर्वसन करणे आणि मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे हा असा. यानंतर पुढील प्रश्न 32वा, महत्त्वाचा प्रश्न सर्वांनी लक्षात ठेवा. तर एअर इंडिया फ्लाइट 171 कोठून निघाली होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अहमदाबाद वरून निघाली होती. कोठून? तर अहमदाबाद वरून. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर एअर इंडिया 171 फ्लाइटने अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडन गेटविकसाठी उड्डाण केले होते. तर टेक ऑफ नंतर काही सेकंदामध्येच विमान क्रॅश झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर बनवलेला आहे. तर त्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल, तेथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे 33वा, तर आपल्या भारताची नेमबाज सिफत कौरने ISSF महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कांस्य पदक जिंकले आहे. कोणते पदक? तर कांस्य पदक जिंकले आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या भारताची नेमबाज सिफत कौर सामरा हिने ISSF महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन मध्ये कांस्य पदक नुकतेच जिंकले आहे. तर सिफत कौर सामरा हिने म्युनिक येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये हे यश मिळवलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये भारत 148 देशांच्या यादीमध्ये कितव्या क्रमांकावर राहिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 131व्या क्रमांकावर आपला भारत देश राहिलेला आहे. यानंतर शॉर्टमध्ये सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये आपल्या भारताचा क्रमांक 131वा ठरलेला आहे. तर 148 देशांच्या यादीमध्ये आपल्या भारताने ही जागा मिळवली आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 2 स्थानांनी घसरण झालेली आहे, असे एका अहवालामध्ये म्हटले गेले आहे. यानंतर पुढील प्रश्न 35वा, तर भारत आणि कोणत्या देशाचा विशेष दलांचा संयुक्त लष्करी सराव टायगर क्लॉ 2025 पार पडला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका या. कोणत्या? तर अमेरिका या. यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बातम्यांमध्ये हे का आहे? तर टायगर क्लॉ नावाचा भारतीय हवाई दल आणि US वायुसेना यांच्यातील पहिला संयुक्त विशेष सैन्याचा सराव 10 जून 2025 रोजी यशस्वीरित्या संपन्न झालेला दिसून आला. तर याने भारत USA संरक्षण सहकार्यामध्ये एक नवीन अध्याय म्हणून चिन्हांकित केले. तर विशेषतः हवाई दलाच्या विशेष दलांच्या परस्पर कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तींची अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी श्रीनिवास मुक्कमल्ला यांची. कोणाची? तर श्रीनिवास मुक्कमल्ला यांची. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे डॉक्टर बॉबी मुक्कमल्ला यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे. तर ते या पदावर नियुक्त होणारे पहिले भारतीय वंशाचे डॉक्टर आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर SBI जनरल इन्शुरन्सच्या डेप्युटी CEO पदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मोहम्मद आरिफ खान यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर SBI जनरल इन्शुरन्सच्या उप CEO म्हणजेच डेप्युटी CEO पदी मोहम्मद आरिफ खान यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. तर मोहम्मद आरिफ खान यांची उप CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर अशी माहिती SBI जनरल इन्शुरन्सने नुकतीच दिलेली आहे. तर त्यांनी SBI मध्ये 25 वर्षांपेक्षा जास्त काळ काम केले आणि या अनुभवाद्वारे ते कंपनीच्या विकासाला चालना देखील देणार आहेत, असे त्यांनी सांगितले जात आहे.
यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे 38वा, तर जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये आपल्या भारताने किती टक्के गुण मिळवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आपल्या भारताने 64.4% गुण मिळवले आहेत. किती? तर 64.4%. तर यानंतर शॉर्टमध्ये सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या भारताने ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2025 मध्ये 64.4% समानता गाठलेली टक्केवारी गुण मिळवलेले आहे. तर या गणनेमध्ये आपल्या भारताला 148 देशांपैकी 131वा क्रमांक मिळालेला दिसून येतोय. यानंतर पुढील प्रश्न आहे 39वा, तर यावर्षी कितवे आंतरराष्ट्रीय कामगार संमेलन होत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 113वे. कितवे? तर 113वे. तर यानंतर सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर यावर्षी आंतरराष्ट्रीय कामगार संमेलन 113वे होत आहे. तर स्पष्टीकरण पाहूयात आपण याचे. तर आंतरराष्ट्रीय कामगार परिषद ही आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची सर्वोच्च नियामक एक मंडळ आहे. तर दरवर्षी जिनेवा येथे ही परिषद भरत असते, हे सर्वांनी लक्षात ठेवा. तर यावर्षीची 113वी परिषद होत आहे असे विकिपीडियाद्वारे म्हटले जात आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न, INS गुलदारिया निवृत्त युद्धनौकाचे पाण्याखालील संग्रहालय कोठे निर्माण करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सिंधुदुर्ग या. कोणत्या? तर सिंधुदुर्ग या. यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी सर्वात आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक जवळ नौदलाकडून निवृत्त झालेल्या INS गुलदारिया युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय साकारले जाणार आहे. तर या भारतातील पहिल्याच उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 41वा, तर कोणत्या राज्याने सीमा पर्यटन उपक्रमाची सुरुवात केलेली आहे नुकतीच? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हिमाचल प्रदेश या. कोणत्या? तर हिमाचल प्रदेश या. तर यानंतर शॉर्टमध्ये आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हिमाचल प्रदेश हा नुकताच सीमावर्ती पर्यटन उपक्रम राबवणारा पहिला राज्य ठरलेला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी लिपी, ग्यू, राणीकांड आणि विशेषतः किन्नौर जिल्ह्यातील सिपकीला येथे 10 जून 2025 रोजी हा उपक्रम सुरू केलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो याचबरोबर अरुणाचल प्रदेशनेही सीमा पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्वोदय महोत्सव सुरू केलेले आहे. तर हा कार्यक्रम अंजोव जिल्ह्यातील डॉग येथे भारताला पहिला सूर्यप्रकाश अनुभवू शकतो अशा ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न 42वा पाहूयात आपण या ठिकाणी. तर कोणत्या विधानसभेने नॅशनल ई-विधान ऍप्लिकेशन नुकतेच सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, पुदुच्चेरी या. कोणत्या? तर पुदुच्चेरी या. यानंतर शॉर्टमध्ये याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नागालँड विधानसभेने पूर्णपणे नॅशनल ई-विधान ऍप्लिकेशन लागू करणारे पहिले राज्य विधानसभेचे बोध केलेले आहे. तर ती आपल्या भारतातली पहिली राज्य विधानसभा ठरणार आहे. तर याशिवाय दिल्ली विधानसभेने मार्च 2025 मध्ये नॅशनल ई-विधान ऍप्लिकेशन स्वीकारून 28वा विधानसभेचा दर्जा प्राप्त केलेला दिसून येत आहे. तर त्याचबरोबर पुदुच्चेरी विधानसभेमध्ये 9 जून 2025 रोजी नॅशनल ई-विधान सेवाचा अधिकृत शुभारंभ झालेला असून ट्रायल रन आधीपासूनच संपन्न झालेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे 43वा, तर फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, शैलेश सी मेहता यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी शैलेश सी मेहता यांची निवड करण्यात आलेली आहे. तर FAI बोर्डाने 30 मे 2025 रोजी त्यांची निवड केलेली आहे. तर ते महाधन ॲग्रीटेक लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 44वा, तर कोणत्या राज्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्ण पदक देण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, महाराष्ट्र या. कोणत्या? तर महाराष्ट्र या. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या महाराष्ट्रामधील धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 मध्ये सुवर्ण पदक मिळालेले आहे.
तर स्पष्टीकरण पाहून घेऊयात आपण याचे. तर राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 मध्ये आपल्या महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातून रोहिणी ग्रामपंचायतीने सुवर्ण पदक जिंकले आहे. तर ही माहिती जागरण जोशनुसार हे गाव आदिवासी समाज असलेले असूनही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शासनाच्या कामामध्ये चांगली प्रगती करत आहे, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, 28वी नॅशनल ई गव्हर्नन्स परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विशाखापट्टणम येथे. कोठे? तर विशाखापट्टणम येथे. तर यानंतर सर्वांनी याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 28वी नॅशनल ई गव्हर्नन्स परिषद 2025 9 आणि 10 जून 2025 रोजी विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे आयोजित करण्यात आली आहे, असे PIB ने म्हटलेले आहे. यानंतर ही परिषद प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग, भारत सरकार आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाणार आहे. तर या परिषदेमध्ये ई गव्हर्नन्सच्या विविध पैलूंवर चर्चा होणार आहे. तसेच या परिषदेमध्ये पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन देखील केले जाणार आहे, ज्यामध्ये ई गव्हर्नन्स उपक्रमांच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी पुरस्कार दिले जातील. यानंतर पुढील प्रश्न, तामिळनाडू राज्यामध्ये किती वर्ष जुने पांड्य काळातील शिवमंदिर सापडले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 800. किती? तर 800 वर्ष जुने. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर तामिळनाडूमध्ये पांड्य राजघराण्याच्या काळातील सुमारे 800 वर्ष जुने शिवमंदिर सापडलेले आहे. तर हे मंदिर मेलूर जवळ उदमपट्टी गावामध्ये सापडले आहे. तर मंदिराचा पाया आणि 2 तामिळ शिलालेख देखील यामध्ये सापडलेले आहेत. तर हे शिलालेख 1217 ते 1218 CE च्या सुमारामध्ये मारवर्मन सुंदर पांड्य यांच्या कारकिर्दीतील असल्याचे सांगितलेले जाते, असे द हिंदू मध्ये म्हटले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणता देश लेझर शस्त्रांनी शत्रू देशांचे ड्रोन पाडणारा पहिला देश ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी इस्रायल हा देश. कोणता? तर इस्रायल हा देश. यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर युद्धादरम्यान इस्रायलने लेझर शस्त्राने शत्रू ड्रोन पाडले आहेत आणि असे हे करणारा तो पहिला देश बनलेला आहे. तर इस्रायली हवाई दलाच्या हवाई संरक्षण यंत्रणेला लेझर आधारित हवाई संरक्षण प्रणालीच्या प्रोटोटाइपचा वापर करून आधुनिक युद्धामध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इस्रायल विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर राजधानी आहे इस्रायलची येरुशलेम, चलन आहे शेकेल आणि सध्याचे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू. यानंतर पुढील प्रश्न आहे 48वा. तर कोणत्या राज्य सरकारने ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य स्थापन केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तामिळनाडू या. कोणत्या? तर तामिळनाडू या. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अलीकडेच तामिळनाडू सरकारने रामनाथपुरम जिल्ह्यातील धनुषकोडी येथे ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य घोषित केले आहे. तर हे पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाच्या मंतनार बायोस्फियर रिझर्व्हच्या आखातात स्थित आहे. तर ग्रेटर फ्लेमिंगो हा एक गुलाबी मोठा पक्षी आहे, जो आफ्रिका, पश्चिम आशिया आणि दक्षिण युरोपमध्ये आढळत असतो. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक स्तरावर सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी इंटरपोलने कोणते ऑपरेशन नुकतेच सुरू केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी ऑपरेशन सिक्युअर सुरू केले आहे. कोणते? तर ऑपरेशन सिक्युअर. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इंटरपोलने जानेवारी ते एप्रिल 2025 दरम्यान ऑपरेशन सिक्युअर नावाचे जागतिक सायबर गुन्हेगारी विरोधी ऑपरेशन सुरू केलेले आहे. यानंतर त्याने 20,000हून अधिक दुर्भावनापूर्ण IP पत्ते आणि डोमेन काढून टाकले आहे. तर भारतासह 26 देशांतील एजन्सींनी एकत्रितपणे सायबर गुन्हेगारी नेटवर्क उद्ध्वस्त केले. तर आशियामध्ये सायबर गुप्तचर माहिती सामायिक करण्यासाठी इंटरपोलने ग्रुप IB, कॅस्परस्की आणि ट्रेंड मायक्रो सारख्या खाजगी कंपन्यांशी हातमिळवणी केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न 50वा. तर पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने किती जणांचा मृत्यू झाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकूण 4 जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. किती? तर 4 जणांचा. तर यानंतर शॉर्टमध्ये याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो,
पुण्यातील कुंडमळा मावळ तालुक्यामध्ये येथील इंद्रायणी नदीवरील पूल रविवारी 15 जून 2025 रोजी दुपारी 3:30च्या सुमारामध्ये कोसळल्याने आतापर्यंत 4 जणांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी झालेली आहे। तर तपशीलवार माहिती पाहून घेऊयात। तर सुरुवातीला 2 मृत्यू आणि 32 जखमी अशी प्राथमिक माहिती सीएम फडणवीस यांनी दिलेली होती। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील माहिती आपण या ठिकाणी पाहून घेऊयात। तर त्यानंतर NDRF आणि पोलिसांच्या बचाव कार्यादरम्यान मृतांची संख्या 4 वर वाढली आणि 32+ जखमी आणि अनेक जण नदीमध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त झालेली आहे। तर काही वृत्तांमध्ये 6 मृत्यू असल्याचेही म्हटले गेले, परंतु ते अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही। तर थोडक्यामध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर घटना आकडेवारी तर तारीख 15 जून 2025 रविवार होता, त्या दिवशी मृत संख्या 4 जण आणि जखमी अंदाजे 32 ते 51 जण, त्यामध्ये गंभीर परिस्थितीमध्ये लोक आहेत आणि वाहून गेले काही लोकांचे अद्याप सापडण्याची शक्यता देखील आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे 51वा। तर विद्यार्थी मित्रांनो अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये आपल्या भारताला कितवे स्थान मिळाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 131वे आपल्या भारताला स्थान देण्यात आलेले आहे। कितवे? तर 131वे। तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर वर्ल्ड इकॉनॉमी फोरम म्हणजे WEF ने जारी केलेल्या 2025च्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट्स मध्ये आपला भारत 148 देशांपैकी 131व्या क्रमांकावर आहे, जो त्याच्या मागील स्थानांपेक्षा 2 स्थानांनी घसरलेला आहे। यानंतर जागतिक लिंगभेद अहवालाची 19वी आवृत्ती WEF ने जून 2025 मध्ये प्रसिद्ध केली। तर 148 देशांपैकी भारत 2 स्थानांनी घसरून 131व्या स्थानावर आलेला आहे। यानंतर टॉप 5 देश पाहूयात आपण या ठिकाणी। तर आइसलँड पहिला आहे, फिनलंड, नॉर्वे, UK आणि न्यूझीलंड। ठीक आहे, लक्षात ठेवा पहिल्या क्रमांकावर आहे आइसलँड हा देश। यानंतर पुढील प्रश्न 52वा। तर अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे पहिले भारतीय अध्यक्ष पदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर श्रीनिवास मुक्कमल्ला यांची। कोणाची? तर डॉक्टर श्रीनिवास मुक्कमल्ला यांची। तर यानंतर सर्वांनी याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या 178 वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच भारतीय वंशाच्या व्यक्तीने संस्थेची जबाबदारी स्वीकारली। तर अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर श्रीनिवास मुक्कमल्ला यांची निवड झालेली आहे। तर लोक त्यांना प्रेमाने बॉबी मुक्कमल्ला असेही म्हणतात। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे 53वा। तर 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक थेट गुंतवणूक झाली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये थेट गुंतवणूक झालेली आहे। तर यानंतर शॉर्ट मध्ये याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर एप्रिल-मार्च 2024-25 या कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्राने सर्वाधिक 19.6 अब्ज अमेरिकन डॉलर्सची परकीय गुंतवणूक आकर्षित केली आणि देशाच्या एकूण थेट परकीय गुंतवणुकींपैकी 31% वाटा आपल्या महाराष्ट्राचा होता। यानंतर पुढील प्रश्न 54वा। तर सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी 2025 पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए आचार्य प्रशांत यांना नुकताच देण्यात आलेला आहे। कोणाला? तर आचार्य प्रशांत यांना। तर यानंतर सर्वांनी शॉर्ट मध्ये याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर जागतिक पर्यावरण दिनी 5 जून रोजी ग्रीन सोसायटी ऑफ इंडियाने जगप्रसिद्ध तत्वज्ञानी आणि लेखक प्राचार्य प्रशांत यांना प्रतिष्ठित सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्काराने नुकतेच सन्मानित केलेले आहे। यानंतर पुढील प्रश्न 55वा। तर स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025 साठी अलीकडेच कोणाची जागतिक राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए क्रिस्टियानो रोनाल्डो यांची। कोणाची? तर क्रिस्टियानो रोनाल्डो यांची। तर यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोची 2025च्या स्पोर्ट्स वर्ल्ड कप साठी जागतिक राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर स्पोर्ट्स वर्ल्ड कप फाउंडेशनने केलेली ही घोषणा पारंपरिक खेळ आणि डिजिटल गेमिंगच्या एकत्रीकरणातील एक निर्णायक क्षण आहे। यानंतर ही स्पर्धा 7 जुलै ते 24 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये सौदी अरेबियातील रियाद येथे होणार आहे, ज्यामध्ये अव्वल खेळाडू, जागतिक क्लब आणि विक्रमी बक्षीस रक्कम सहभागी होणार आहेत। यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या भारताने कोणती भूमिका घेतली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शांततेचे आवाहन ही। कोणती? तर शांततेचे आवाहन ही।
यानंतर सर्वांनी याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताने सदैव शांततामय संवाद आणि प्रत्येक देशाच्या सार्वभौमत्वाचा आदर या तत्वांवर भर दिलेला आहे. तर इस्रायल इराण संघर्षाबाबत आपल्या भारताने संयमित भूमिका घेत शांततेचं आवाहन केलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 57वा. तर आपल्या भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह कोणाद्वारे प्रक्षेपित केला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, टेक मी टू स्पेस द्वारे प्रक्षेपित केला जाणार आहे. कोणाद्वारे? तर टेक मी टू स्पेस यांच्याद्वारे. तर यानंतर याविषयी स्पष्ट आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तर भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह हैदराबाद स्थित स्टार्टअप टेक मी टू स्पेस द्वारे प्रक्षेपित केला जाईल, ज्याला इस्रो उपग्रहाच्या प्रक्षेपणामध्ये मदत करणार आहे. तर थिंकिंग सॅटेलाइट असे नाव देण्यात आलेला हा उपग्रह एका अनोख्या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे, ज्यामुळे उपग्रह डेटाचे विश्लेषण देखील करू शकेल आणि स्वायत्तपणे निर्णय देखील घेऊ शकणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, संरक्षण क्षेत्रामध्ये सायबर लवचिकता वाढवण्यासाठी कोणत्या देशाने सायबर सुरक्षा सराव सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, आपल्या भारत देशाने. कोणत्या? तर आपल्या भारत या देशाने. यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर देशाची सायबर लवचिकता वाढवण्यासाठी विशेषतः संरक्षण क्षेत्रामध्ये जून 2025 मध्ये सायबर सुरक्षा नावाचा एक व्यापक सायबर सुरक्षा सराव सुरू करण्यात आला. तर ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशावर झालेल्या महत्त्वपूर्ण सायबर हल्ल्यांच्या वृत्तांनंतर या सरावाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 59वा. तर आपल्या भारतीय सेनाने नुकतीच रुद्रास्त्रची यशस्वी चाचणी केलेली आहे, तर ते काय आहे? तर त्याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, ते आहे UAV ड्रोन. काय आहे ते? तर UAV ड्रोन आहे ते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रुद्रास्त्र UAV ची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर उड्डाण पद्धती VTOL, तर हेलिकॉप्टर सारखी टेक ऑफ लँडिंग आहे याची, आणि मर्यादा रेंज आहे 170 किलोमीटर पर्यंत, हवेतील वेळ 1.5 तास. यानंतर अस्त्र क्षमता, अचूक हल्ल्यांसाठी एअरबर्ड्स गोळा आणि निगराणी प्रणाली रिअल टाइम HD कॅमेरा सेन्सर आहे. यानंतर ऑपरेशन पायलट शिवाय आपोआप मिशन पार पाडतो. यानंतर याचा उपयोग कशासाठी होतो विद्यार्थी मित्रांनो? तर सीमारेषेवरील लक्ष ठेवणे, अचूक हल्ले करणे, यानंतर दुर्गम भागामध्ये मिशन ऑपरेशन्स पूर्ण करणे, शत्रूच्या टँक जवळच्या भागांवर हल्ला करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्व काय आहे याचे? तर भारतीय सेनेची स्वदेशी सामर्थ्य वाढते, परदेशी ड्रोनवर असलेली अवलंबनता कमी होते आणि युद्धाच्या वेळेमध्ये जलद प्रतिसाद देता येतो. यानंतर हाच रुद्रास्त्र UAV ड्रोन आपल्या भारताच्या आत्मनिर्भरतेचा एक आदर्श उदाहरण ठरलेला आहे. यामुळे लष्करी दृष्टीने भारत अधिक मजबूत होत चाललेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, सायप्रस या. कोणत्या? तर सायप्रस या. यानंतर सर्वांनी याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच सायप्रस या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. तर त्यांनी 16 जून 2025 रोजी सायप्रसच्या सर्वोच्च नागरिक सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ माकारिओस III या अंकिताने गौरविण्यात आलेले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 61वा. तर खालीलपैकी कोणाला कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर सन्मान देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, लीना नायर यांना. कोणाला? तर लीना नायर यांना देण्यात आला. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर लीना नायर यांना कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सन्मान मिळालेला आहे. तर त्या फ्रान्समधील प्रसिद्ध फॅशन हाऊस चॅनलच्या सध्याच्या CEO आहेत. तर या पुरस्काराबद्दल आपण अधिक माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, CBE काय आहे? तर CBE म्हणजे कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर, आणि हा ब्रिटिश साम्राज्याचा एक प्रतिष्ठित सन्मान देखील आहे. आणि लीना नायर यांना का मिळाला? तर त्यांना किरकोळ आणि ग्राहक क्षेत्रातील नेतृत्वासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि पुरस्कार कोणाकडून मिळाला त्यांना? तर विंडसर कॅसल येथे प्रिन्स विल्यम यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा सर्वांनी. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील 4थे सिंह प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, राजगीर या ठिकाणी बांधले जाणार आहे. कोठे? तर राजगीर या ठिकाणी. तर यानंतर सर्वांनी याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बिहारमधील राजगीर प्राणी संग्रहालयामध्ये सफारीमध्ये देशातील 4थे सिंह प्रजनन केंद्र बांधले जाणार आहे. तर विशेष म्हणजे येथे सिंहाची संख्या झपाट्याने वाढली आहे आणि
शावकांचा जगण्याचा दर 100% आहे, ज्यामुळे देशातील इतर केंद्राच्या तुलनेमध्ये हे केंद्र खास बनत आहे. तर बिहार विषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, बिहारची राजधानी आहे पटना. सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आहेत आणि सध्याचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने महाएंग्री एआय धोरण 2025 ते 29 मंजूर केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपल्या महाराष्ट्र राज्याने. कोणत्या? तर आपल्या महाराष्ट्र या राज्याने. तर यानंतर सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या महाराष्ट्र सरकारने महाएंग्री एआय पॉलिसी 2025 ते 29 म्हणजेच महाएंग्री एआय पॉलिसी मंजूर केलेली आहे. तर हे धोरण मुख्यतः कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा वापर करून शेती अधिक शस्त्रशुद्ध उत्पादक व शाश्वत करण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेले आहे. यानंतर या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या सर्वांनी. तर शेती क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञान वापरणे, शेतकऱ्यांना डेटा आधारित मार्गदर्शन मिळवून देणे, पीक उत्पादनातील अचूक अंदाज, कीड नियंत्रण, हवामान विषयक माहिती देणे आणि शेतमालाच्या किमतींचे विश्लेषण, साठवणूक व विक्रीचे नियोजन करणे. यानंतर कृषी बाजारामध्ये पारदर्शकता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. यानंतर आपण उदाहरण पाहूयात याचे. तर एका शेतकऱ्याने एआयच्या मदतीने आपले पीक कोणत्या दिवशी खत द्यावे, कोणत्या वेळी कीड नियंत्रण करावे आणि हवामानाचा कसा परिणाम होईल हे समजून घेतले की त्याला उत्पादनामध्ये त्याचा 30% वाढ झालेली दिसून आली. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे आपण स्टॅटिक जीके दृष्टिकोनातून लक्षात ठेवण्याजोगे महत्त्वाचे पॉइंट पाहूयात. तर धोरणाचे नाव काय आहे? तर महाएंग्री एआय धोरण 2025 ते 29 मंजूर करणारे राज्य आहे आपले महाराष्ट्र राज्य. वापर आहे कृषी क्षेत्रातील एआयचा वापर वाढवण्यासाठी वापर करण्यात येतो. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताच्या 16व्या जनगणनेची सुरुवात कधी होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए, 1 ऑक्टोबर 2026 पासून होणार आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताच्या 16व्या जनगणनेचे वेळापत्रक आता स्पष्ट झालेले आहे. तर पहिला टप्पा हिमालयातील गारठलेली व दुर्गम भाग जसे की लडाख, जम्मू काश्मीर आणि काही भाग हिमाचल प्रदेश, उत्तराखंड. तर 1 ऑक्टोबर 2026 पासून हे पहिला टप्पा सुरू होणार आहे. यानंतर दुसरा टप्पा सर्वसामान्य जनगणना म्हणजेच आपल्या भारतातील इतर सर्व भागांमध्ये जनगणना 1 मार्च 2027 पासून सुरू होणार आहे. तर आपल्या भारत सरकारने ही अधिसूचना 16 जून 2025 रोजी जर्नल मध्ये प्रसिद्ध केली असून या 16व्या जनगणनेमध्ये पहिल्यांदाच सर्वसमावेशक जातीनिहाय माहिती गोळा केली जाणार आहे. तर तथ्यात्मक सारांश आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, टप्पा भाग आपण या ठिकाणी पाहूया. तर सुरुवात 1 ऑक्टोबर 2026 हिमालयातील गारठलेल्या भागांसाठी आणि दुसरा टप्पा नॅशनल जनगणना 1 मार्च 2027 इतर सर्व भागांसाठी वापरली जाणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा ऑप्शन डी, गोविंद मोहन. कोणती? तर गोविंद मोहन. महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. यानंतर याविषयी सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सदर अहमदाबाद विमान अपघटनेच्या तपासासाठी केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय बहुविषयक समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्ष सध्याचे केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन हे आहेत. तर यानंतर या समितीमध्ये अनेक महत्त्वाच्या पक्षांचा समावेश आहे. तर कोणते आहेत ते पक्ष? तर नागरी विमान वाहतूक मंत्रालय, गृह मंत्रालय, गुजरात सरकार, भारतीय वायुसेना, खुफिया विभाग आयबी. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नागरी विमान सुरक्षा ब्युरो म्हणजेच BCAS आणि DGCA, आपत्ती निवारण प्राधिकरण, यानंतर अहमदाबाद पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ञ इत्यादी. तर सरकारी घोषणेनुसार ही समिती 3 महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करणार आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची माहिती आहे, खूप जास्त. यानंतर पुढील प्रश्न 66 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर शिक्षणाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये थल्लिकी वंदनम योजना नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, आंध्र प्रदेश या. कोणत्या? तर आंध्र प्रदेश या. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आर्थिकदृष्ट्या अस्थिर कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आंध्र प्रदेशने थल्लिकी वंदनम योजना 2025 सुरू केलेली आहे. तर ही योजना 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक चिंतांशिवाय त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यास मदत करते. यानंतर फी भरण्यामध्ये त्रास होणारे पात्र विद्यार्थी मदतीसाठी अर्ज करू शकतात. यानंतर आंध्र प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. सध्याचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि राज्यपाल आहेत सय्यद अब्दुल नझीर. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील सर्वात मोठ्या गतिशक्ती कार्गो टर्मिनलचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी मानेसर. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतातील सर्वात मोठे गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल मानेसर मारुती प्लांट पासून सुरू झाले. तर केंद्रीय रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर मारुती सुझुकीच्या मानेसर प्लांट मधील गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालेले आहे. तर हे टर्मिनल भारतातील सर्वात मोठे ऑटोमोबाईल कार्गो टर्मिनल आहे. यानंतर यामुळे ऑटोमोबाईल वाहतुकीसाठी रसद वाढते. यानंतर पुढील प्रश्न आहे 68वा. तर अलीकडेच सिप्री अहवाल 2025 प्रसिद्ध झालेला आहे. तर त्यानुसार आपल्या भारताकडे किती अण्वस्त्रे आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी. आपल्या भारताकडे एकूण 180 अण्वस्त्रे आहेत. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे सिप्रीच्या 2025च्या आर्थिक पुस्तकामध्ये जानेवारी 2025 पर्यंत जागतिक अण्वस्त्र साठ्यांबद्दल अद्ययावत माहिती प्रदान केलेली आहे. तर आपल्या भारताकडे एकूण 180 अण्वस्त्रे आहेत. तर पाकिस्तानकडे एकूण 170 अण्वस्त्रे आहेत. तर चीनकडे 600 अण्वस्त्रे आहेत आणि त्यापैकी 24 तैनात झालेली आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न, तर ई नगरपालिका पोर्टल 2.0 कोणत्या राज्याने सुरू केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश या राज्याने सुरू केलेले आहे. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मध्य प्रदेश राज्याने ई नगरपालिका पोर्टल 2.0 सुरू केले आहे. तर 12 जून 2025 रोजी मध्य प्रदेशातील नगरीय विकास आणि आवास विभागाने या वेब आधारित केंद्रीकृत पोर्टलची घोषणा केलेली आहे. तर यामध्ये राज्यातील सर्व 413 नगरीय निकायांना एकाच मंचावर आणले गेलेले आहे. यानंतर या पायऱ्यावर उतरवलेल्या पोर्टलद्वारे नागरिकांना घरबसल्या 24 प्रकारच्या सेवा जसे की संपत्ती कर नोंदणी असेल, जन्म मृत्यू प्रमाणपत्र असेल, नल कनेक्शन, ट्रेड लायसन्स, फायर एनओसी वगैरे मिळतील. तर पोर्टलमध्ये GIS व AI तंत्रज्ञानाचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 17वा. तर सायबर सुरक्षा अभ्यास कोणत्या संस्थेद्वारा आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी डिफेन्स सायबर एजन्सी द्वारा आयोजित करण्यात आलेला आहे. यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर डिफेन्स सायबर एजन्सी जी एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालय अंतर्गत कार्यरत आहे त्यांनी सायबर सुरक्षा व्यापक सराव आयोजित केलेला आहे. तर हा सराव 16 जून 2025 रोजी नवी दिल्लीमध्ये सुरू झालेला आहे आणि 27 जून 2025 पर्यंत विविध टप्प्यांमध्ये सुरू राहणार आहे. तर या अभ्यासाचा मुख्य उद्देश आहे राष्ट्रीय पातळीवरील सायबर लवचिकता वाढवणे, वास्तविक सायबर धोके आणि त्यावरील प्रतिसाद क्षमता तपासणे, तसेच विविध एजन्सी व संरक्षण क्षेत्रातील हितधारक यांच्यामध्ये समन्वय व नेतृत्व कौशल्य दृढ करणे हा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो सरासरी प्रश्नांच्या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूयात. तर संस्था संरक्षण सायबर एजन्सी स्थान आहे नवी दिल्लीमध्ये. कालावधी 16 ते 27 जून 2025. यानंतर पुढील प्रश्न साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झालेला आहे नुकताच? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी प्रदीप कोकरे यांना नुकताच जाहीर झालेला आहे. यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर प्रदीप कोकरे हे मराठीतील एक युवा साहित्यिक असून त्यांनी 2025 साठी त्यांच्या कादंबरी खोल खोल दुष्काळ डोळेसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार नुकताच जिंकला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो खोल खोल दुष्काळ डोळे बद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ही कादंबरी मुंबईच्या चाळीतील तरुणांचे वास्तव आणि त्यांच्या जीवनातील सामाजिक सांस्कृतिक संघर्ष अत्यंत प्रामाणिकपणे उलगडून दाखवते. मुळात ही कादंबरी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत लिहिली गेली आहे आणि 2022-23 साली या ग्रँट्सने साहित्य क्षेत्रामध्ये त्याला पाठबळ मिळाले आहे. यानंतर पुरस्काराचा सन्मान पाहून घेऊयात. तर साहित्य अकादमीने
18 जून 2025 रोजी घोषित केलेल्या मराठी भाषेतून युवक वर्गातील विजेत्यांच्या यादीनुसार प्रदीप कोकरे यांचा हा पुरस्कार निश्चित झालेला आहे। तर त्यांच्या लेखनामुळे गरीब, बेरोजगार आणि दुर्लक्षित लोकांचे जीवन सशक्तपणे समोर आले, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने व्यक्त करण्यात आलेली आहे। तर पुरस्कारासोबत 50,000 रोख आणि ताम्रपटाचा सन्मान देखील दिला जाणार आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आपल्या भारताने कोणते ऑपरेशन नुकतेच सुरू केले होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, ऑपरेशन सिंधू सुरू केले होते। कोणते? तर ऑपरेशन सिंधू। तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर इस्रायल इराण युद्धामुळे इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंधू सुरू केले होते। तर हे ऑपरेशन इराण आणि आर्मेनियाच्या नवीन सरकारच्या सहकार्याने सुरू करण्यात आले। तर परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ऑपरेशन सिंधू 18 जून 2025 रोजी सुरू करण्यात आलेले आहे आणि 110 भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आर्मेनियाची राजधानी येरेवन येथून एका विशेष विमानाने नवी दिल्लीमध्ये पोहोचलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे 73वा। तर भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये कोणत्या कालावधीमध्ये संयुक्त लष्करी सराव शक्ती पार पडला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 18 ते 1 जुलै दरम्यान। कोणत्या? तर 18 जून ते 1 जुलै दरम्यान। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि फ्रान्स यांच्यातील संयुक्त लष्करी सराव शक्तीची 8वी आवृत्ती 18 जून ते 1 जुलै दरम्यान फ्रान्समध्ये पार पडली। तर या सरावामध्ये भारतीय लष्कराच्या जम्मू आणि काश्मीर रायफल्स बटालियनचे 90 जवान आणि फ्रेंच लष्करांच्या 13व्या फॉरेन लिजियन हाफ ब्रिगेड तुकडीचे 90 जवान सहभागी होणार आहेत। तर यानंतर हा सराव फ्रान्समधील कॅम्प लार्जेक ला कॅव्हलरी येथे आयोजित केला जाईल। तर शक्ती हा भारत आणि फ्रान्समधील द्विवार्षिक म्हणजे दर 2 वर्षांनी होणारा लष्करी सराव आहे। यानंतर पुढील प्रश्न, कोणते राज्य मोबाईल आधारित ई-वोटिंग सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बिहार हे राज्य बनले आहे। कोणते राज्य? तर बिहार हे राज्य। तर यानंतर सर्वांनी याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर बिहार हे मोबाईल आधारित ई-मतदान लागू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य बनले आहे। तर 28 जून रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीपासून पात्र मतदान, ज्यामध्ये स्थलांतरित कामगार आणि अपंग लोकांचा समावेश आहे, तर सुरक्षित अँड्रॉइड ॲप्स वापरून मतदान करू ते सर्व शकणार आहेत। यानंतर सी-डॅक आणि बिहार राज्य निवडणूक आयोगाने विकसित केलेली ही प्रणाली सुरक्षितता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी ब्लॉकचेन, फेशियल रेकग्निशन आणि लाईव्ह फेस स्कॅन एकत्रित करते। यानंतर पुढील प्रश्न आहे 75वा। तर कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला 1 लाख रुपये देण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने नुकतीच केली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, उत्तर प्रदेश या राज्य सरकारने नुकतीच केलेली आहे। तर यानंतर सर्वांनी याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर उत्तर प्रदेशामधील कायमस्वरूपी रहिवाशांसाठी मानसरोवरला भेट देण्यासाठी यूपी सरकारने मानसरोवर यात्रा योजना नुकतीच सुरू केलेली आहे। तर या अंतर्गत उत्तर प्रदेश सरकार मानसरोवरला येणाऱ्या भाविकांना प्रत्येकी 1 लाख रुपये देणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये या ठिकाणी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ। सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सध्याचे राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय उद्यान तर दुधवा, पिलीभीत, अहमदगड, राणीपूर वन्यजीव अभयारण्य आणि राज्य प्राणी आहे बारासिंगा, राज्य पक्षी आहे सारस। लोकसभेच्या जागा एकूण 80 आहेत आणि राज्यसभेच्या एकूण 31 जागा आहेत। यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच प्रतिभा सेतू पोर्टल नुकताच कोणी सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, संघ लोकसेवा आयोगाने म्हणजेच UPSCने सुरू केलेला आहे। तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर वर्षानुवर्षे UPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करूनही गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवू न शकलेल्या प्रतिभावान तरुणांना UPSC इतर क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यामध्ये मदत करणार आहे। तर यासाठी UPSCने प्रतिभा सेतू पोर्टल नुकतेच सुरू केलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, UPSCचा लॉंग फॉर्म काय आहे? तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि UPSCची स्थापना झाली 1 ऑक्टोबर 1926 मध्ये। मुख्यालय दिल्लीमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत अजय कुमार। कोण आहेत सध्याचे अध्यक्ष? तर अजय कुमार हे आहेत। यानंतर जून 2025 रोजी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी उम्मीद पोर्टल सुरू केले आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न,
कोणत्या राज्याने अलीकडेच शाळांमध्ये हिंदीला सामान्य तृतीय भाषा म्हणून लागू करण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आपल्या महाराष्ट्र. कोणत्या? तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महाराष्ट्र सरकारने एक नवीन सरकारी आदेश जारी केलेला आहे, ज्यामध्ये असे म्हटलेले आहे की राज्यातील सर्व मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 1ली ते 5वी पर्यंत हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा म्हणून शिकवली जाणार आहे. तर राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020च्या अनुषंगाने शालेय शिक्षणासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 अंतर्गत हा आदेश लागू करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यरंभाला किती वर्ष पूर्ण होत आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. तर यानंतर सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात या प्रश्नाची. तर आपल्या भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यरंभाला येत्या 24 जून 2025 रोजी 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर विस्तृत माहिती पाहून घेऊयात आपण याची. तर अंदाज समिती प्रथम 10 एप्रिल 1950 रोजी त्यांच्या कार्यकाळासाठी गठीत करण्यात आलेली होती. म्हणूनच 24 जून 2025 ला त्यांच्या स्थापना कार्यरंभाच्या 75व्या वर्षांसाठी एक राष्ट्रीय परिषद आयोजित झालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव कोठे होत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मुंबईमध्ये होत आहे. कोठे होत आहे? तर मुंबईमध्ये. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार 2025 हा कार्यक्रम 21 जून 2025 रोजी जागतिक संगीत दिनाच्या शुभवेळी मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सभागृह नारिमन पॉइंट येथे पार पडलेला आहे. तर या महोत्सवामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये 12 रेडिओ पुरस्कार करण्यात आलेले आहेत. तर या ऐतिहासिक उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांद्वारे करण्यात आलेले आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न असणार आहे 80वा. तर कोणते मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार नुकताच सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आदिवासी मंत्रालयाने. कोणत्या मंत्रालयाने? तर आदिवासी मंत्रालयाने. तर यानंतर सर्वांनी याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सिकल सेल औषधांसाठी भगवान बिरसा मुंडा पुरस्काराबद्दल महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहूया. तर केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने म्हणजेच एम्सने दिल्लीच्या सहकार्याने सिकल सेल औषधांसाठी भगवान बिरसा मुंडा पुरस्काराची स्थापना केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 81वा. तर कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाईट हॅमर नुकतेच सुरू केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका या. कोणत्या? तर अमेरिका या. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अमेरिकेने 22 जून 2025 रोजी ऑपरेशन मिडनाईट हॅमर अंतर्गत फोडोन नाटोंज आणि इस्फहान येथील 3 इराणी अणुस्थळांवर बॉम्ब हल्ला केलेला आहे. तर संयुक्त राष्ट्र किंवा अन्य देश नव्हे तर अमेरिकाच्या संरक्षण मंत्रालयाने US डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सने आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार ऑपरेशन मिडनाईट हॅमर इराण विरुद्ध नुकतेच सुरू केले होते. तर या मोहिमेमध्ये अमेरिकाच्या B-2 स्टील्थ बॉम्बर्स आणि पनडुब्बी प्रक्षेपित टोमहॉक क्षेपणास्त्रे वापरून फोर्डो आणि नाटोन्स आणि इस्फहान येथील न्यूक्लिअर सुविधा निशाण्यावर करण्यात आलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 82वा. तर आपल्या भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लेह या शहरामध्ये. कोणत्या? तर लेह या. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जगातील सर्वात उंच मोटार चालविण्यायोग्य रस्ते असलेल्या केंद्रशासित प्रदेश लडाखमधील लेह जिल्ह्यामध्ये लवकरच 5 हायड्रोजन इंधन सेल आधारित बस व्यवस्थापितरित्या धावण्यास सुरुवात करणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, विशाखापट्टणम येथे योग दिनी किती लाख लोकांनी योग करून विश्वविक्रम नुकताच केलेला आहे? खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 3 लाख लोकांनी. किती? तर 3 लाख. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर विशाखापट्टणम विजाग येथे 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक नवीन विश्वविक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साध्य करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मुख्य माहितीनुसार आपण माहिती पाहून घेऊयात. तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये रविवारच्या सकाळी RK बीच पासून
भोगा पुरम पर्यंतच्या सुमारे 28 किलोमीटरच्या किनाऱ्यावर एकाच ठिकाणी जवळपास 3.02 लाख म्हणजेच 3,02,000 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र योग साधना केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, योगांध्र मोहीम नुकतीच कोणी सुरू केल्याची घोषणा केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, चंद्रबाबू नायडू यांनी. कोणी? तर चंद्रबाबू नायडू यांनी. तर यानंतर सर्वांनी याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर योगांध्र मोहीम म्हणजेच योग आंध्र 2025 सुरू करण्याची घोषणा आंध्र प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्र्यांनी श्री एन चंद्रबाबू नायडू यांनी केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, योगांध्र मोहिमेविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर यंदाच्या महिन्याच्या 22 मे 2025 रोजी नायडू यांनी योग आंध्र 2025 मोहीम सुरू केली. तर त्यावेळी त्यांनी म्हटले आहे की हा कार्यक्रम एका महिन्यापर्यंत चालणार असून 2 कोटी लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी योजनेची आखणी करण्यात आलेली दिसून येते. यानंतर पुढील प्रश्न आहे 85वा. तर डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार 2026 देण्यात यावा अशी शिफारस कोणत्या देशाने नुकतीच केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पाकिस्तान या देशाने नुकतीच केली आहे. कोणत्या? तर पाकिस्तान या. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर पाकिस्तानने 2026च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची शिफारस केलेली आहे. तर या निर्णयाची घोषणा पाकिस्तानचे उपपंतप्रधान व परराष्ट्र मंत्री इशाक दर यांनी केलेली होती. यानंतर पुढील प्रश्न, पॅरिस डायमंड लीग भालाफेक 2025 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नीरज चोप्राने पटकावले आहे. कोणी? तर नीरज चोप्राने. यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग 2025 मधील पुरुष भालाफेक स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले आहे. तर त्यांच्या विजेते थ्रोची लांबी 88.16 मीटर होती आणि त्यांच्याद्वारे त्यांनी जर्मनीच्या जुलिन वेबर यांना मागे टाकले. तर वेबरने 87.88 मीटर भाला फेकला होता. तर चोप्राचा तो थ्रो पहिल्या प्रयत्नातच घडला आणि त्यामुळे त्यांना या स्पर्धेतील सुवर्ण पदक देण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या विद्यापीठाने अनुसूचित जमातींसाठी जय हिंद योजना नुकतीच सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, दिल्ली विद्यापीठाने. कोणत्या? तर दिल्ली या विद्यापीठाने. तर यानंतर सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात या प्रश्नाची. तर ही योजना खास करून अनुसूचित जमातींतील विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यामध्ये वर्ग 9वी ते 12वी मधील मुलांना डिजिटल कौशल्य आणि शैक्षणिक मार्गदर्शन देण्यात येत आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 88वा. तर 2025च्या तिरंदाजी आशिया कप मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान नुकतेच पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, आपल्या भारत या देशाने. कोणत्या? तर आपल्या भारत देशाने. यानंतर 2025च्या तिरंदाजी आशिया कप मध्ये आपले वर्चस्व कायम ठेवत तरुण भारतीय तिरंदाजांनी तिरंदाजी आशिया कप 2025 सिंगापूर लेग 2 मध्ये 9 पदकांसह आपली मोहीम संपवली आणि पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तर 2025च्या तिरंदाजी आशिया कप सिंगापूर लेग 2 मध्ये भारतीय तिरंदाजांनी 2 सुवर्ण पदके आहे, 6 रौप्य पदके आणि 1 कांस्य पदके असे 9 पदके जिंकलेली आहेत. तर तिरंदाजी आशिया कप 2025 सिंगापूर लेग 2 15 ते 20 जून 2025 दरम्यान सिंगापूर येथे आयोजित करण्यात आलेला होता. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 89वा आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर अर्लम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य बनले आहे. तर हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, केरळ या. कोणत्या? तर केरळ या. तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अर्लम वन्यजीव अभयारण्य हे केरळ राज्यामध्ये आहे. तर होय, अर्लम अभयारण्य आता भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य बनलेले आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर याचे स्थान आहे कन्नूर जिल्हा, केरळमध्ये. स्थापना झाली 1984 साली. क्षेत्रफळ सुमारे 55 चौरस किलोमीटर आणि वैशिष्ट्य आहेत पश्चिम घाटामध्ये वसलेले जैवविविधतेने समृद्ध असे. आणि बटरफ्लाय अभयारण्य का बनले आहे हे? तर येथे 250हून अधिक प्रकारचे फुलपाखरू आढळतात. तर बटरफ्लाय ट्रेल्स, नेचर एज्युकेशन आणि पर्यावरण जपणाऱ्या उपक्रमांमुळे या ठिकाणी फुलपाखरांची वाढ होत गेलेली आहे. तर केरळ सरकारने 2025 मध्ये अधिकृतपणे या अभयारण्यास भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य घोषित केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 90वा.
तर यानंतर भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात करतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रशिया या देशाकडून. कोणत्या देशाकडून? तर रशिया या देशाकडून. तर यानंतर सर्वांनी याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, भारत देश सध्या सर्वाधिक कच्चे तेल रशियाकडून आयात करतो. तर 2024 मध्ये रशियाने आपल्या भारताच्या कच्चे तेल आयातीमध्ये प्रमुख स्रोत राहिले आहे, तर 36% आणि एप्रिल 2025 मध्ये रशियाचे योगदान अजून वाढून सुमारे 40% मागणीत होते. यानंतर कच्चे तेलाचे रिपोर्ट्सही दाखवतात की रशियाला आपल्या भारताचा प्रमुख कच्च्या तेलाचा पुरवठादार मानले जातो, जरी सप्लाय डायव्हर्सिफाय करण्याच्या प्रयत्नांना चालना देण्यात येत आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सारांश पाहूयात आपण या ठिकाणी. तर देश साधारण वाटा 2024-25 नुसार रशिया 36 ते 40%, इराक 18 ते 20%, दुसरे स्थान सौदी अरेबिया सुमारे 10 ते 12%. त्यामुळे आपल्या भारताची सर्वाधिक कच्चे तेल आयात रशियाकडून होत असते. यानंतर पुढील प्रश्न आहे 91वा. तर आपल्या भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए त्रिपुरा हे राज्य. कोणते? तर त्रिपुरा हे राज्य. तर योग्य उत्तर ऑप्शन ए हे असणार आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मिझोराम आणि गोव्यानंतर पूर्ण कार्यक्षम साक्षरता प्राप्त करणारे ईशान्येकडील त्रिपुरा हे भारतातील तिसरे राज्य बनलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, संविधान हत्या दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 25 जून या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे. कोणत्या दिवशी? तर 25 जून या दिवशी. यानंतर शॉर्टमध्ये आपण या प्रश्नाची महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू झाल्याच्या स्मरणार्थ 25 जून रोजी संविधान हत्या दिवस साजरा केला जातो. तर भारतीय इतिहासातील सर्वात काळ्या काळातील आणीबाणीच्या अतिरेकी कारवायांमुळे ज्यांनी दुःख भोगले त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस आहे. तर या दिवशी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली तत्कालीन सरकारने 18 महिन्यांसाठी आणीबाणी लागू केलेली होती. यानंतर पुढील प्रश्न आहे 93वा. वर्षानंतर अंतराळात जाणारा दुसरा भारतीय कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शुभांशु शुक्ल बनलेला आहे. कोण? तर शुभांशु शुक्ल. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, शुभांशु सोबत आणखी 3 प्रवासी अंतराळामध्ये जाणार आहेत. तर मिशन हे सर्व प्रवासी एक्सिओम 4 मोहिमेचा भाग असणार आहेत. तर प्रक्षेपण अमेरिकातील केनेडी स्पेस सेंटर येथील कॉम्प्लेक्स 39A वरून. तर या प्रवासाला एकूण 28 तास लागणार आहेत. त्यानंतर सर्व अंतराळवीर पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटरवर अवकाशामध्ये पोहोचतील आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 94वा. तर आपल्या भारत सरकारने कोणत्या राज्यामध्ये 16 ते 18 वयोगटातील मुलींना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी नाव्य योजना नुकतीच सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी उत्तर प्रदेश या. कोणत्या? तर उत्तर प्रदेश या. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर देशातील किशोरवयीन मुलींना कौशल्य आणि सक्षमीकरण देण्यासाठी भारत सरकारने नाव्य गर्ल्स नावाचा एक पायलट उपक्रम नुकताच सुरू केला. तर 24 जून 2025 रोजी उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे झालेल्या एका समारंभामध्ये या पायलट प्रकल्पाची औपचारिक सुरुवात करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 95वा. तर महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ महामार्ग कोणत्या मार्गावर बनणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वर्धा ते गोवा या. लक्षात ठेवा. तर पवनार ते पात्रा देवी. यानंतर याविषयी सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हे महामार्ग पवनार वर्धा जिल्ह्यापासून सुरू होऊन पात्रादेवी महाराष्ट्र गोवा सीमेजवळ सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी संपणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रस्ताव महामार्ग 802 किलोमीटर लांबीचा 6 लेकचा प्रवेश नियंत्रित रोड असेल, जो महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर महामार्गाचे उद्दिष्ट धार्मिक पर्यटनाला चालना देणे व नागपूर गोवामधील प्रवासाचा वेळ 18 ते 20 तासांवरून साधारणतः 7 ते 8 तासांपर्यंत कमी करणे असा आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 96वा. तर JCB पुरस्कार बंद करण्यामध्ये आला आहे, तर तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित दिला जात होता? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए तो दिला जात होता साहित्य या क्षेत्राशी. कोणत्या? तर साहित्य या क्षेत्राशी संबंधित. तर यानंतर सर्वांनी याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात.
तर JCB पुरस्कार बंद झालेला आहे हे खरं आहे आणि तो पुरस्कार विशेषत साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जात होता। तर हा पुरस्कार JCB प्राइज फॉर लिटरेचर या नावाने ओळखला जात असे आणि तो भारतीय साहित्याच्या उत्तमोत्तम कादंबरीसाठी प्रदान केला जात असे, ज्यामध्ये मूळ इंग्रजी भाषेतून किंवा भारतीय भाषांमधून इंग्रजीमध्ये अनुवादित कादंबऱ्यांचा समावेश होता। तर या पुरस्काराचा मुख्य उद्देश भारतीय साहित्य विशेषत अनुवाद साहित्याला जागतिक स्तरावर लोकप्रिय बनवून त्याला सन्मान देणे हा होता। यानंतर तो 2018 पासून सुरू झाला आणि 2024 मध्ये अखेरचा विजेता घोषित झाला, त्यानंतर तो बंद करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे 97वा। तर जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये 163 देशांच्या यादीमध्ये आपल्या भारताची रँक कितवी आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आपल्या भारताची रँक आहे 115वी। कितवी आहे तर 115वी आपल्या भारताची रँक आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आपल्या भारताने ग्लोबल पीस इंडेक्स 2025 मध्ये 163 देशांच्या यादीमध्ये 115वे स्थान मिळवले आहे। तर संक्षेप पाहूयात आपण। तर आपल्या भारताची रँक आहे 115वी, एकूण देश आहेत 163 आणि GPI स्कोर आहे 2.229 आणि वाढ 2024 मध्ये आपल्या भारताची रँक 116 होती आणि ती 2025 मध्ये 115 झालेली आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे 98वा। तर महाराष्ट्र सरकारने घरगुती वीज दरांमध्ये किती टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 10%। किती? तर 10%। तर यानंतर सर्वांनी याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर महाराष्ट्र सरकारने घरगुती वीज दरांमध्ये पहिल्या वर्षी सरळ 10% कपात करण्याची घोषणा केलेली आहे। तसेच पुढील 5 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण 26% वीज दर कपात करण्यामध्ये येणार असल्याचेही जाहीर केलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राविषयी खूप जास्त महत्त्वाची माहिती मी खालीलप्रमाणे तुम्हाला दिलेली आहे पॉइंट नुसार। तर आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 मध्ये आणि 1 मे दिवशी महाराष्ट्र दिन देखील साजरा केला जातो। यानंतर आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, हिवाळी राजधानी आहे नागपूर आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन। जिल्ह्यांची संख्या आहे एकूण 36, विधानसभा सदस्य संख्या 288, लोकसभेच्या जागा आहेत 48, राज्यसभेच्या जागा आहेत एकूण 19। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अधिकृत भाषा आहे आपल्या महाराष्ट्राची मराठी ही भाषा आणि लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 11.24 कोटी सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आणि क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर, देशामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे। यानंतर भौगोलिक वैशिष्ट्ये पाहून घेऊया। तर सह्याद्री पर्वतरांगा, पश्चिम घाट, मुख्य नद्या गोदावरी झाली, कृष्णा, भीमा आणि तापी आणि उच्चतम शिखर कळसुबाई किती मीटर उंच आहे? तर 1646 मीटर। आणि महत्त्वाचे धरणे कोणते आहेत? तर कोयना झाले, उजनी आणि भातसा हे महत्त्वाचे धरणे आहेत। यानंतर 99वा प्रश्न। तर खालीलपैकी कोणत्या राज्याने अलीकडेच ट्रान्सजेंडर समुदायाला OBC दर्जा दिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आसाम या। कोणत्या? तर आसाम या। तर यानंतर सर्वांनी शॉर्टमध्ये याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर आसामचे सध्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी 23 जून 2025 रोजी घोषणा केली की आसाममधील ट्रान्सजेंडर समुदायाला आता OBC म्हणजे इतर मागासवर्गीय दर्जा दिला जाणार आहे। यानंतर प्रमुख घोषणा आपण या ठिकाणी पाहून घेऊयात। तर ट्रान्सजेंडर समुदायाला OBC दर्जा मिळालेला आहे आणि आता ट्रान्सजेंडर व्यक्तींना शिक्षण आणि नोकरीमध्ये देखील आरक्षणाचा लाभ मिळणार आहे। तर त्यांना OBC प्रवर्गाच्या कल्याणकारी योजनांमध्ये देखील समाविष्ट केले जाणार आहे। तर आसाममध्ये ट्रान्सजेंडर हक्कांना मिळालेली ही पहिलीच मोठी राज्यस्तरीय मान्यता आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 100वा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण। सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे, खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे। तुमच्या 2025च्या कोणत्याही परीक्षेसाठी खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे। तर जगातील दुसरी सर्वात मोठी आरक्षित संपत्ती कोणती बनलेली आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए, सोने ही बनली आहे। कोणती? तर सोने। तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर जगातील दुसरी सर्वात मोठी आरक्षित संपत्ती म्हणजे सोने, गोल्ड, जी आता US डॉलर नंतर जागतिक स्टेट बँकांच्या राखीव मालमत्तांमध्ये मूल्याने दुसऱ्या क्रमांकावर आहे। तर 2024च्या अखेरीपर्यंत सोने सुमारे 20% जागतिक आरक्षित मालमत्तेचे प्रमाण आहे।
तर युरोचे प्रमाण सुमारे 16% म्हणजेच युरोला मागे टाकून सोने दुसऱ्या स्थानावर आलेले दिसून येत आहे. तर यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सुरक्षित आश्रय आणि चित्रांतरांच्या काळामध्ये स्थिरतेसाठी सोने हे प्रमुख निवड बनते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या महिन्याच्या चालू घडामोडीमध्ये पाहिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये पुरेपूर सांगण्याचा प्रयत्न करावा. तर एअर इंडिया फ्लाइट 171 कोठून निघाली होती, तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला, तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.